भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. आज माझा विषय मिलिंद प्रश्न. पालीमध्ये मिलिंद पय्या म्हणतात. मिलिंद हा राजा भारतात ग्रीक म्हणजे यवन देशातून आपल्या भारतावर पश्चिमेकडे त्याचं साम्राज्य होतं. मिलिंद प्रश्न हा ग्रंथ जसा आपलं सुत्तपिटक आहे, धम्मपद आहे, आपलं त्रिपिटक जसं बौद्ध साहित्य इतकं गंभीर आणि अथांग आहे, त्याप्रमाणे त्याला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व मिलिंद प्रश्नाला पण दिल्या गेलं आहे. आणि हा ग्रंथ इतका महत्त्वाचा ठरलेला आहे की संपूर्ण आपल्या मनात ज्या काही शंका कुशंका असतील त्या सगळ्या त्या प्रश्नातून आपल्याला उत्तर मिळू शकतं. ह्या ग्रंथाचं एक प्रकारे 304 प्रश्न विचारलेले आहेत आणि 22 वर्गामध्ये त्याचं वितरण झालेलं आहे. तर हा मिलिंद राजा मॅनॅडो त्याचं नाव पूर्वीचं म्हणजे ग्रीक देशातलं, पण आपल्या भारतामध्ये त्याला मिलिंद राजा म्हणूनच तो प्रसिद्धीस आला. त्याची राजधानी सांगल होती आणि हा राजा इतका हुशार होता, पराक्रमी होता, शौर्यवान होता, कर्तबगार होता. संपूर्ण शास्त्रामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं होतं. जवळजवळ 17 की 19 ग्रंथात म्हणजे शास्त्रामध्ये त्याचं प्रावीण्यता होती आणि त्याच्या बलावर त्याला सगळ्या जे काही शास्त्रीय त्यावेळचे हुशार म्हणून गणल्या गेले होते, आचार्य 6 लोक होते. जवळजवळ संजय बेलापट्टीपुत्त वगैरे, मी नावात तेवढी सांगत नाही. ते सगळ्यांना त्यांनी सळो की पळो करून सोडलं होतं. इतका तो प्रश्न विचारून सगळ्यांना सतावून सोडत होता आणि त्यामुळे श्रमण आणि ब्राह्मण ह्या सगळ्यांना त्यांनी अगदी प्रश्न विचारून त्यांना निरुत्तर केले होते. तर अशा वेळेस आपल्या बौद्ध भिक्खू लोकांना प्रश्न पडला की आता काय करायचं. आपल्याकडे असा कोणीतरी एखादी हुशार आणि सगळ्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकणारा असा व्यक्ती हवा आहे. आणि अशा वेळेस त्यांनी, मी पूर्व नागसेनाची थोडक्यात गोष्ट सांगते की अशा वेळेस ते सगळे भिक्खूगण इंद्र शक राजाकडे गेले आणि देवांना त्यांनी विनंती केली की असा कोणी देवपुत्र असेल तर आम्हाला सांगा. त्यावेळेस तावतीस या देवलोकांमध्ये देवपुत्र म्हणून नागसेन होते. नागसेन पहिल्यांदा त्यांना विनंती करतात की मला मनुष्य जन्म नको आहे. पण जेव्हा संपूर्ण भिक्खूगण त्यांना आराधना करतात की बुद्धांचं शासन हे आपल्याला चालवायचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुमचा जन्म मनुष्य जन्मामध्ये येणं तुम्ही फार महत्वाचे आहे. आणि अशा प्रकारे त्यांचा जन्म होतो. रेवत नावाच्या गुरूंकडे त्यांची शिष्या होते. 22 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रवज्या आणि उपसंपदा होऊन ते अरंत पदाला पोचलेले असतात. आणि अशा वेळेस हा मिलिंद राजा म्हणतोय की ह्या भारत देशामध्ये उगीचच या भारत देशाला जम्मूद्वीप नाव दिलेलं आहे आणि ह्या जम्मूद्वीपामध्ये मला माझ्या शंकेचं निरासन करणारा असा कोणीच व्यक्ती नाही का. आणि जर काय मला जर ह्या माझ्या शंकाचं निरासन करणारा कोणी भेटणार नाही तर मी इथे राहून काय उपयोग. अशा प्रकारे
म्हणून तो संपूर्ण त्याचे 500 सेवक असतात आणि तो नेहमी 500 सेवकांबरोबर तो सगळीकडे संपूर्ण पश्चिम भारतामध्ये तो हिंडत असायचा. आणि त्यावेळेस मग त्याला कळलंय की एक बौद्ध भिक्षू नागसेन म्हणून आहेत आणि ते फार तुमच्या योग्य आहे, तुम्ही त्याला प्रश्न करू शकता. अशा वेळेस बिलीन राजाने आपल्या नागसेन भंतेकडे निरोप पाठवला. त्यांनी होकार दिला आणि होकार दिल्यानंतर त्यांची संवाद करण्याची भेट अशी ठरली आणि संपूर्ण नागसेन भंतेंचे 1000 भिक्खुंगणामध्ये मंडप घालून ते बसलेले असताना मिलिंद राजा आपल्या रथातून येतो आणि रथातून आल्यानंतर इतक्या लोकांमध्ये मी भंते सगळेच सारखे दिसतात, हा नागसेन कोण असेल, कोणाला कसं काय ओळखू इतक्या लोकांमध्ये, असा राजाला प्रश्न पडतो. पण राजा म्हणतोय नाही, मीच ओळखेन. सेवकांना म्हणतो की बघा मी ओळखलं आणि भंतेंना नागसेन भंतेंना तो अ, जाऊन वंदन करतो आणि म्हणतोय की तुम्हीच नागसेन आहात का? तर नागसेन म्हणतात, हो, मीच नागसेन आहे, पण मी नागसेन नाही. तर राजा म्हणतोय, असं कसं म्हणताय भंतेजी तुम्ही? कारण नागसेन तर हे तुम्ही आता मला सांगितलं नागसेन आहे आणि परत म्हणताय की नाही, मी नागसेन नाही, ते कसे काय? तेव्हा राजा त्याला भंतेंना प्रश्न करतो की तुझ्या डोक्यावरचे केस म्हणजे नागसेन आहेस का मग? आवाज नाही येते मॅडम. हां, सॉरी मॅडम, माझा डिस्कनेक्ट झालेली लाईन, सॉरी हं. तर अशा प्रकारे मग तुझे हात, पाय, डोळे, नाक, कान असं सगळ्या अवयवांना तू नागसेन समजतोस का? तर भंते म्हणतात, नाही राजे, महाराज, असं काही म्हणू नका. मी संपूर्ण हात माझे म्हणजे नागसेन नाही आहेत, पाय म्हणजे माझे नागसेन नाही आहे, डोळे म्हणजे माझे नागसेन नाही आहेत, कान म्हणजे माझं नागसेन म्हणून नाही आहे. अ, तेव्हा हे 500 जे त्यांचे सेवक असतात आणि संपूर्ण 1000 जे भंते जे आपले बसलेले असतात, त्या सर्वांपुढे राजा उभा होऊन म्हणतोय, की बघा, बघा, नागसेन बघा, हे म्हणताय, की माझं नाक म्हणजे मी नागसेन नाही आहे. बघा, असं म्हणून भंतेंना ते बोलतात. तर भंते मग त्यांना म्हणतात, महाराज, तुम्ही आता माझ्यापर्यंत आलात, ते कशाने आलात? तर चालत आलात की आणि कशाने? तर राजा म्हणतो, मी राजा आहे, मी रथातून आलो, मी चालत नाही आलो, असं म्हणतात. तर मग तुमचा रथ मला दाखवू शकता का? त्यावेळेस म्हणतायत की हो, चला. म्हणून राजा आणि नागसेन आणि त्याचे 500 लोक तिथे रथाजवळ जातात. रथाजवळ गेल्यानंतर त्यांना नागसेन म्हणतात, की हे चाक जे आहे रथाचं, म्हणजे रथ आहे का? तर नागसेन म्हणतात, महाराज म्हणतात, नाही, चाक म्हणजे रथ कसा काय होऊ शकेल? मग ही झालर तुम्ही लावली, ती झालर म्हणजे रथ आहे का? तर तेही नाही म्हणतो महाराज. मिलिंद राजा म्हणतो की नाही. मग जी काही खुटी लावलेली आहे चाकाला, ते म्हणजे रथ आहे का?
अशा प्रकारे रथांचे संपूर्ण भाग विचारतो. तर महाराज म्हणतात, मिलिंद, नाही, रथ हा हे सगळं मिळून बारीक बारीक आपले लाकडाचे तुकडे घेऊन आणि संपूर्ण आसन आणि खुटी आणि चाकाला पाऱ्या वगैरे हे सगळं काही वेगवेगळं केलेलं आहे आणि त्याच्यामुळे तो रथ उभा आहे. मग नागसेन म्हणतात की महाराज, मी पण तसंच आहे. नामरूप मला फक्त दिलेलं आहे, मला माझ्या आई वडिलांनी, की मी नागसेन म्हणून मला एक नाव दिलेलं आहे. आणि हे जे रूप आहे ते मी नाही आहे. रूप म्हणजे मी अ, ज्या आपल्या धातू आहेत, पंचधातू, त्याच्याने बनलेला वेगवेगळ्या म्हणजे पार्ट आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणत होतो की मी नागसेन नाही आहे, असं तुम्हाला. तेव्हा महाराजा मिलिंदला आश्चर्य वाटलं की एवढा सुंदर म्हणजे रथाचं उदाहरण देऊन, की रथ हा जो बनलेला आहे तो एका चाकाने बनलेला नाही, तर संपूर्ण वेगवेगळे पार्ट बनवून तो रथ बनवलेला आहे. आणि म्हणून आपण त्याला सगळा पूर्ण रथ झाल्यानंतर जसं आपण रथ म्हणतो तशाच प्रमाणे माणसाचं शरीर सुद्धा तसंच रथाप्रमाणे आहे, बनलेलं आहे. आणि अशा प्रकारे श्रद्धा, वीर्य, स्मृती आणि संपूर्ण जन्म कसा, मरण कसं, जन्म झाल्यानंतर आपलं जेव्हा मरण होतं, म्हणजे प्रत्येक गोष्टी इतक्या म्हणजे प्रश्न विचारून मिलिंद राजाने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नागसेन ह्या भंतेजींनी त्यांना दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे नागसेन हे श्रेष्ठ ठरलेले आहेत. मिलिंद राजा शेवटी बौद्ध राजा म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. आणि अजूनही मिलिंद पहिया हे पुस्तक खरोखर खूप वाचण्यासारखं आहे आणि त्याचा अभ्यास करणं फारच महत्वाचं आहे. त्याच्यात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. आपल्या मनात ज्या काही शंका कुशंका असतील त्या ह्या प्रश्नातून आपल्याला मिळू शकतात. अशा प्रकारे सब्ब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित परियोदपणं एतं बुद्धान शासन. अशा प्रकारे मी इथेच माझी देशना संपवते. नमो बुद्धाय. जय भीम. साधु साधु साधु. नमो बुद्धाय. जय भीम. साधु 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 साधु.